नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेत आज आपण बघणार आहोत की जान्हवीच्या लग्नासाठी सगळेजण रात्री कार्यक्रमासाठी हजर होतात आणि तिथे जयंत पण आलेला आहे। सगळेजण जान्हवीच्या लहानपणाची आठवण काढत काही ना काही सांगत असतात। तर ह्यावेळी वेंकीला खूपच रडायला होतं की तो लहानपणी स्वतःच्या बहिणीसाठी काहीही करू शकला नाही आणि तो त्याच्यासाठी एक गिफ्ट तयार करतो। या गिफ्टमध्ये त्याने श्रीराम आणि सीतामाता असे दोन मूर्त्या सजवून तो जयंत आणि जान्हवीला देतो। इकडे जयंतला ते गिफ्ट आवडलेलं नाहीये, तरी पण तो वरून आनंदी दाखवतो आणि मधून तो नाकतोंड पिळत असतो आणि इकडे कुठेतरी दाखवून द्यायचं आहे की त्याला ह्या नाती खूपच आवडतात। हे सगळं पोकळ आहे हे कोणालाच माहिती नाहीये। तर जानू हे सगळं बघून खूपच इमोशनल होते। तेव्हा श्रीनिवास म्हणतो की तुला जयंतरावांसारखा नवरा भेटलेला आहे तर तू रडू नकोस। तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू आम्हाला भेटायला यायचं, पण जयंतरावांना पण सोबतच आणायचं आणि एकटं यायचं नाही। जयंतराव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि ते तुझी खूप काळजी घेतील। ते किती समजूतदार आहेत आणि ते आपल्यामध्ये किती रुळलेले आहेत। तर इकडे जयंत पण इमोशनल होतो आणि म्हणतो की मी पण किती लकी आहे की मला सगळे नातेसंबंध इथेच मिळालेले आहेत। कित्येक दिवसापासून मी एकटा होतो आणि आता कसं सगळं घर भरल्यासारखं वाटत आहे। तर हे बघण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।